इंद्राने 123 यज्ञ केले पण ते अमृत शुद्ध नाही झालं. ते चोखोबरायच्या भजनाने सुरू झालं, शुद्ध झालं. पण इंद्र जाताना पायच पडला नाही. नारदाला सांगितलं, नारदा 4 अमृत शुद्ध झाले पण 1 अमृत राहिले. नारदानं सांगितलं काय काय केलं, काय नाही ते भजन म्हणत होते. 5 मिनिटं थांबलो लिंबाच्या बांधीवर आणि मडके उघडून पाहिलं, कलश उघडून पाहिले तर अमृत शुद्ध झालं पण 1 अमृत जशाल तसं राहिलं. वा गुरुजी नारदांनी सांगितलं, इंद्रा हे 5 प्रकारचं अमृत शुद्ध करायचं असेल तर चोखोबरायच्या पाया पडावं लागेल. 222 पद ज्या मंत्र्याच्या ताब्यात आहेत तो मंत्री चोखोबरायच्या पाया पडतोय. सामान्य पद आहे. किती मोठी ताकद आहे, किती मोठी ताकद आहे. बाईची खंत होती, देव स्वीकार करतो का? तो दिवस उजळला, तो दिवस होता सोमवारचा. त्या सोमवारच्या दिवसाची तिथी होती एकादशी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारची होती आणि त्या दिवशी विमान पंढरपुरात उतरलं. असे कितीतरी विमान आले. त्या विमानामध्ये नारद तुंबर सांब आगा सत्यलोकाचा पायेक. सावित्री तयाची सुजया सिद्धी गणेश प्राप्तयो. या 33 कोटी देवता हजर झाल्या आणि चोखोबरायच्या घरी भजन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी द्वादशी, अंगीकार ज्यांचा सांगतोय. द्वादशीचा दिवस सुंदर असा स्वयंपाक झाला. हो, अन्नपूर्णा प्रत्यक्ष स्वयंपाक करायला, अष्टमा सिद्धी रांगोळ्या काढायला आणि मागनिमा कामा वशित्वा विशित्वा या अष्टमा सिद्धी सांगितल्या भागवतात. या रांगोळी काढण्यासाठी प्रत्यक्ष अन्नपूर्णा स्वयंपाकासाठी तिथं अन्नपूर्णा. श्लोक म्हणायला कोण होते? तुंबरा नदी भय स्थितो जद जद हो जद्मिरे सर्वानां स्थितभयो अन्नपूर्णास्तते वच पूर्णमित्याभयायां जठरानलो तृप्तावस पूर्णपूर्णातिथिमिच्छते यतं भवान्नपूर्णेनां शुधा निवारण हितार्थायां तथैव च नमः पार्वते पते हर 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 महादेव. असे श्लोक. आता तो काही श्लोक. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर. हाणायलाच पाहिजे जेवता जेवता निबर काठीनं. एक व्याख्या कळते का तुम्हाला? जेवायला बसले दही भात लिंबू. माझं जाऊ द्या खोटे, इथं डॉक्टर आहेत ना. दही ना आपलं लिंबू दही एकत्र खात असतात का? दही आमलंच आहे का नाही? आणि दही लिंबू कसं खातील? जेवायला बसले दही भात लिंबू. काय गांजा वाढता वाढता लिहिलं का काय सुंबळ्यानं काय माहिती. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला. बरं ठीक आहे, जाऊ द्या, म्हणू द्या. राम कोणाचा अवतार? विष्णूचा. आणि लक्ष्मण शेषाचा. शेष म्हणजे कोण? हा. आणि सर्पाच्या पुढे उंदीर येत असतो का? आकलीत भुसा भरलाय का म्हणणाऱ्याच्या? बरं जाऊ द्या म्हणणाऱ्या. तुम्हाला एक सांगू का? परमार्थामध्ये विशुद्धपणा आणलेला परमार्थ करणारा, त्याचा स्वीकार करणारी तुम्ही 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 बदमाश आहात. माफी मागून हा शब्द टाकतो तुमच्यावर. या बा, मद्यपान करणारा भजन्या, मद्यपान करणारा पकवाद्या, मद्यपान करणारा कीर्तनकार, मद्यपान करणारा रामायणकार, मद्यपान करणारा भागवतकार, नालायक माणसाचा स्वीकार करणारी माणसार्धी नालायक असते. दोघाशी पतन सारिकेशी केले पाप जेने दिले अनुमोदन. दोघाशी पतन सारिके. किती जरी गुणवान असेल पण हलकटाला बोकांडीवर घ्यायचं नाही. हे पाप तुमच्या डोक्यावर बसते. तुम्ही पापी आहात. हा, स्वीकारायचं नाही. तुम्ही स्वीकारायचं नाही. काय सांगू लागलो? कीर्तन मग का तमाशा आहे का नाना? जेवण. हा, चोखोबरायचं घरी चोखोबरायचं. लक्ष्मणजी जर सर्प असतील तर उंदीर कसा येईल? आहे का नाही? चुकीची गोष्ट. काही मनगला, काही विश्लोक. लाल दोऱ्याचं काढेन पाणी तुला टांगीन पेंडकुळी वाणी.
हे असे श्लोक असतात, असे श्लोक असतात. पंक्तीत काही श्लोक म्हणत असतात का? टाइम झाला का माझा? 11 वाजून 2 मिनिटं. जाऊ द्या, 2-3 मिनिटं घेतो, माफ करा. होते बोलण्याच्या ओघात कधी पुढाऱ्याचे महाराजाचे मिनिटं मोठाले असतात. मला शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. हो, एका बाईच्या नवऱ्याला 1,500 पगार, म्हणलं गॅस बंद कर ना, वरण शिजलंय. 1,500 पगार आहे, मी काऊन बंद करीन, गेलं ना वरण जळून. 11च्या पुढे कशाला तुंतून वाजवायचं? आपलं आहे का नाही? आपलं बंद करा मुकट्यानं, आपलं धोतर शांत बसलं पाहिजे. असो, काही नाही श्लोक. कोण श्लोक म्हणायला? अधिकारी लोक होते तेव्हा श्लोक म्हणायला. वाढायला तूप वाढायला पंढरपुरातली मालकीन, भात वाढायला पंढरपुरातला मालक. आगा तंदुग्राय हो ग्रते शिशुंजनस्ततेवच्या. पंक्ती बसल्या, सगळ्या पंक्ती आटपल्या. जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक, पंढरपुरातली मालकीन. चोखोबराय सोयराबाईन कर्ममेळा. देवानं सांगितलं चोखा जेवायला बसा. अंगीकाराजांचा शेवटचा 2-3 मिनिटं घेतो. चोखा जेवायला बसा. चोखोबरायने सांगितलं देवा कसं बसू तुमच्या सोबत जेवायला? देवानं सांगितलं तू जर माझ्या सोबत जेवायला नाही बसला तर पुढची द्वादशी येईपर्यंत मी पाणी पण पिणार नाही. असं पंढरपुरातल्या मालकाचे उद्गार आहेत. आणि मग चोखोबराय पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या मांडीला बसले. तर रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं आपला मालक भक्तीसाठी इतका येडा आहे, भक्तीसाठी इतका येडा आहे की त्याला भक्त इतके आवडतात. भाविकाची आवडी देवान करी सेवा निज प्रीती. एकदा अर्जुनानं देवाला विचारलं होतं, देवा तुम्हाला भाविक किती आवडतात? तर देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुम्हाला कशाला विचारतोस, कशाला विचारतोस, कशाला विचारतोस? तुला माहित नाही मला भाविक किती आवडतात? काय सुरुवात तेव्हाची? नाही हे काय सांगू किरीटी, हे काय सांगो किरीटी, त्वा देखिले तुझिया दिठे, म्या सुदा म्याच्या सोडिल्या गाठी पोहया लागे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला भक्त किती आवडतोस तुला माहित नाही? तू डोळ्यानं पाहिलं. हे काय सांगो किरीटी, त्वा देखिले आपोलिया दिठे, म्या सुदा म्याच्या सोडिल्या गाठी पोह्या लागे. काय देवा घरी न मिळेची अन्न, काय माझ्या इथं भाकरी नव्हत्या का रे? मी सुदाम देवाच्या पोह्यासाठी गाठी सोडल्या. इतका भक्त आवडतो, इतका भक्त आवडतो. आईसाहेबाच्या लक्षात आलं. चोखोबाला डाव्या हाताने घेतलं, सोयराबाईला उजव्या हाताला घेतलं. पटकन आईसाहेब खाली बसल्या आणि उजव्या मांडीला सोयराबाई घेतल्या आणि कर्ममेळा तिकडे उभे होते. चोखोबरायच्या लक्षात आलं आपण जेवायलो, त्याची आई जेवायली आणि लेकरू उपाशी. चोखोबरायचं अंतकरण तुटलं. देवाच्या लक्षात आलं, आवाज द्याला, ए कर्ममेळा इकडे 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 इकडे. तो कर्ममेळ्याला वाटलं देव बोलवलीत. पंढरपुरातल्या मालकाने चोखोबरायचा मुलगा डाव्या मांडीवर बसलाय, डाव्या मांडीवर बसलाय आणि दही भाताचा पहिला घास कर्ममेळाच्या मुखात घातला आणि त्याच्या तोंडाच्या ओठाला जिभेला लागलेली उष्टे बोट पंढरपुरातल्या मालकानं पुन्हा दही भातात घातली ना आपण खाल्ला. हे गिरगावचा बाळू सांगते म्हणून ऐकायचं नाही. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. ज्या चोखोबरायचा देवानं स्वीकार केला, आता त्या चोखोबरायचं दर्शन घेऊन चोख झाल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही. अंगीकार ज्यांचा मारुतीराय वानराच्या कुळात यवनी मरकट जन्मला. पुढे काय? मरकट यवनी जन्मला. मरकट यवनी मरकट जन्मला. तो वैष्णवा अति श्रेष्ठ. हो वैष्णवा माझी अति यवनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? वानराच्या कुळात जन्माला आलाय. त्याला पापी म्हणण्याची ताकद आहे का नाही? पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला. अंगीकार ज्यांचा देवानं स्वीकार केलेली माणसं किती मोठी असतात माहिती का? 3.5 वज्रे. 2 मिनिटं घेऊ का? नको घेऊ का? बर 2 मिनिटं. देवाचा कौरवी लाकडे आहेत का वाळलेले? जाताना बाळ्या फुकावा. विठाला विठाला देवानं स्वीकार केल्याच्या नंतर माणसाचा अधिकार इतका मोठा होतो. माणसानं स्वीकारल्यावर नका नादी लागू. इथं बसलेले राजकीय क्षेत्रातल्या लोकांना माणसानं स्वीकारले. तुम्हाला वाटत असेल राजकारणी सुखी असते, ते लय दुखी असते. तो तेव्हा आमच्या कोणी पाया पडा तर 10 रुपये देतो.
यायला कोणी गाडी उभी केली की लुचितूच. लय अवघड असतं यायचं काम, लय अवघड. हे फक्त दिसायला वरून टरबुजासारखे गोड दिसतेत, आत शिरलेनं यायचं बी जीवन लाल भडक आहे. लय कमाल असते व यायची, खरंच कमाल. आणि यायला आता आम्हाला लक्षात आलं नाही, माणूस येडपटे, आम्ही हात केला तरी गाडी उभी करीत नाहीत. यायला नालायकासाठी पण गाडी उभी करावं लागते, नाही उभी केली की त्याचं लाऊड स्पीकरची लाईनच जात नाही. हो, यायला त्या भेव त्याच्यासाठी पण गाडी उभी करावं लागते. कमाल आहे तुमची, खरंच मी तर मानतो. राजकारणातल्या लोकांचं एक लय मला आवडत आहे, आपले लोक स्टेजवर न वाजतात. वा 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 वा, काय शत्रुघ्न महाराज येत, वा 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 वा. आणि मग म्हणायचं हा ते छत्र्या तालात कचा आहे. अशा जाती आमच्या राजकारणातले स्टेजवर शिव्या देतात, काय बॉम्ब मारली त्यानं. आणि धाब्यावर गेल्यावर एकूण एकाचे बिल देतात. लय हुशार माणसं, हे शिकायला पाहिजे राजकारणी लोक. एकूण एकाचे बिल देतात. हा, तुम्ही येड्यावानी करीत जाऊ नका, उगा एकूण एकाचे केस तोडी जाऊ नका, यायच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. हे माणसं लय टोकाला गेलेले असते. अहो, इमानात बसणाऱ्याच्या सायकलवाल्यानं अरे फासळ्या तुटल्या आणि तो या, मी त्याच्या आधी मुंबईत जा, तू गधा आहेस का काय. विठाला कमाल आहे बाप्पा यायची, काय काय गोष्टीची खरंच कमाल. अहो, इलेक्शन मध्ये यायच्या पॅन्टी ढिल्या होत्या, लय अवघड काम. आणि बघा ना तुम्ही, कोण्या क्षेत्रात वेगवेगळी किंमत आहे. राजकारणी माणसाला गुलूपशार झालेल्या बाईच्या पण पाया पडावं लागते. तुम्हाला गुलूप नसन कळत, लगेच पाया पडावं लागतंय. हो जिजी, हो जिजीनं परत दिवशी म्हाताऱ्याला आडा ढकललं होतं, तरी पण याला जिजी म्हणावंच लागतंय. नाही लाजो, लय अवघड काम आहे, लय कमाल आहे राजकारण्याची, खरंच कमाल आहे राजू, कमाल आहे तुमची, मान्य करतो. मला सकाळी एक श्राद्ध आहे, पुन्हा संध्याकाळी एक तर पैठणच्या जवळ यायचंय, पुन्हा यायचंय. तेव्हा देवानं स्वीकार केलेली मारुतीराय, असं गाव नाही त्या गावात मारुतीराय नाहीत, पण देवानं स्वीकार केलेले मारुतीराय इतके पूजनीय येतं. तो मारुतीरायनं ज्याचा स्वीकार केला ते किती पूजनीय, 1-2 मिनिटं सांग. तो 3.5 वज्र येतं आपल्याकडे, 3.5 वज्र. कशाला म्हणते 3.5 वज्र, जाऊ द्या. भीम नावाची व्यक्ती, कुंतीचा पुत्र होता भीम. हो, कुंतीला 4 पोरं आणि माद्रीला 2 पोरं. खरं तर पांडव 5च आहेत, पण 6 सांगितलेत. कुंतीला 4 होते, अर्जुनाला पत्न्या सुद्धा 4 होत्या. अर्जुनाच्या एका पत्नीचं नाव द्रौपदी, एका पत्नीचं नाव काय होतं, सुभद्रा. एका पत्नीचं नाव सांगता येईल, दुसरीचं हा उलपी, आणि चौथीचं हा हा नाही 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 नाही, असू द्या. विढाला विढाला अशा पुण्य पावन कुंतीच्या पोट्या भीमाचा जन्म झाला. तो भीम नालायक दुर्योधनाने मानव सरोवर पाठीला देवानं स्वीकार केलेले लोक किती अधिकारी असतात याच्या 2 मिनिटं ऐका. मानस सरोवर गेले, मानव सरोवर मारुतीरायाचं अनुष्ठान चालू होतं. मारुतीराय सुवर्ण कमळाचे पुष्प भगवान शिवजीला समर्पित करीत होते. ते 11वे रुद्र आहेत, ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू, 11वे रुद्र आहेत मारुतीराय. आणि ते भगवान शिवजीला सुवर्ण कमळ अर्पण करत होती. पण अर्जुन दुर्योधनाचं ऐकून मानव सरोवर चालला. मारुतीराय नाडवलं, ए कुठं 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 निघाले फुलान, हो मागे. भीमानं सांगितलं, कोणाला जाय म्हणतोस, मला, अरे इंद्रप्रस्थाचा राजा आहे मी, मला जा म्हणता. दोघांची कुस्ती. मारुतीरायाच्या नंतर लक्षात आलं, या पठ्ठ्यासोबत कुस्ती खेळायची पात्रता कोणात नाही, तरीही खेळते, कोण असा. आणि मग विचारलं, तुझे आई बाबा कोण. भीम म्हणला, मायासोबत भांडण खेळायले, माय बाप विचारायले, काय गरज आई वडील विचारायची. मारुतीराय म्हणले, अरे बाबा, तुझ्या ह्या प्रतापाला मी प्रसन्न झालोय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती अधिकारी असतात त्याच्यावर सांगतो. तुझ्या या प्रतापावर मी प्रसन्न आहे म्हणून आई वडील सांग. म्हणे मी पंडूराजाचा पुत्र. अरे पंडूराजाला शाप होता, पुत्रप्राप्ती होणार नव्हती, झाली कशी. आणि मग सांगितलं, आमच्या आईला 5 वरदान होते. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिदले थाने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडवरे पहिला. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडवरे पहिला. आघात झाला, त्याला सोडून दिलं, तो भाग सोडून द्या. पण बाकीच्या मंत्रापासून आम्ही जन्माला आलो, मी भीम आहे. बर बर बर. मग मारुतीरायाच्या लक्षात आलं, भीम आपला भाऊच आहे.
कारण वरुणाचा मंत्र होता तो, आणि वायूचा मंत्र होता, आणि मारुतीराय वायूचे पुत्र होते. मारुतीरायाने सांगितलं एक काम कर ना, मला तुला आलिंगन द्यायचंय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती मोठी असतात. भीमाने विचार केला, माझ्यासोबत कुस्ती खेळले, मी याला आलिंगन देऊ तर मला मारीन, मला हे मारीन. मारुतीरायाने सांगितलं, अरे देवाचं भजन करतोय, त्या मालकाने माझा स्वीकार केलाय प्रभू रामचंद्राने, मी तुझं वाईट कसं करू, मला एकदा आलिंगन दे. पण भीमानं देवाचं नाव घेतल्यावर आलिंगन दिलं, पण चोरून चोरून दिलं, असं कडकडाटून आलिंगन दिलं नाही. अर्धावट शरीर चिटकलं, आणि अर्धावट शरीर चिटकल्याच्या नंतर मारुतीरायाने सांगितलं, तुझा जितका जितका भाग माझ्या अंगाला लागलाय तितका वज्राचा होईल. म्हणून भीम अर्धवज्रदेही झाला. ताकद कोणाची? देवानं स्वीकार केलेल्या संतांची. वानर होते वानर, अंगीकार ज्यांचा केला नारायणे. वारकरी संप्रदायात दादू आणि खोदू नावाच्या पिंजऱ्यापैकी एक व्यक्ती नपुसक होता. कळतो नपुसकाचा अर्थ? त्याचे आई वडील सुद्धा नाव ठेवत होते, आई वडील सुद्धा नाव ठेवत होते. एका निष्ठावंत वारकऱ्याने त्याला सांगितलं, जगाचा मालक तुझा स्वीकार करील, तू माझं ऐकून भजन कर. अहोरात्र भजन केलं जीवनभर, आणि शेवटी मृत्यू पावल्याच्या नंतर त्या वारकऱ्याला वरी गेल्यावर स्वर्गात गेले. विचारलं, काय हो देवानं मला स्वर्गात अधिष्ठान दिले, माझे आई वडील नाव ठेवतेत, मित्रगोत्र करत्र नाव ठेवतेत, मी लिंबी होतो, माझा कोण स्वीकार करीन? आता ऐक म्हणले सकाळच्या काकड्यात. तर ज्या व्यक्तीला स्वतःचे आई वडील दादू खोदू पिंजऱ्याला नाव ठेवायचे, त्या व्यक्तीचं काकड्यात नाव असल्याशिवाय काकडा होत नाही. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. आज त्या किलिंबे मुलाचं सुद्धा काकड्यात नाव घेतले जाते. का? देवानं स्वीकार केला. विठोबा कुमारी